तर नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे शेतकरी कर्नाटकमधून आलेत आणि आपलं काय त्यांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये, आपल्या कर्नाटकमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे आले आणि काय घेण्यासाठी आले। तसं ते बाउंड्रीवरतीच आहेत आणि ह्याचं तर शेत मला वाटतं कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण आहे। दोन्हीकडे कर्नाटक महाराष्ट्र। आपलं जरा नाव सांगा पूर्ण। माधव विश्वनाथ जाधव, गाव मुक्काम पोस्ट एकंबा, तालुका बसवा कल्याण। इकडे उमरगात जमीन आहे, तिकडे मग कर्नाटक बसवा कल्याण। आणि आपण आता काय घेतलं मला तुमच्याच तोंडून ऐकायचं। ब्रश कटर तुम्ही तिघांनी घेतले? तिघांनी घेतलं, सोयाबीन कट सोयाबीनसाठी। आता मला सांगा तुमचं नाव काय? राष्ट्रीय विरूपक्षप्पा खिचडे, मुक्काम पोस्ट एकंबा आणि डगर धानोरा बे। अच्छा, महाराष्ट्रात बी आणि कर्नाटक मध्ये बी जमीन। जमीन कर्नाटक। हा अच्छा अच्छा अच्छा। आणि तुमचं सांगा। हाँ, मोहन दिगंबर जाधव, एकंबा, बसवा कल्याण, बीदर डिस्ट्रिक्ट। जमीन दोन्हीकडे तुमची जे हाँ, दोन्हीकडे आहे। दगड धानोरा, उमरगा तालुका। मित्रांनो, दोन्हीकडे जमीन आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे आणि कर्नाटकमध्ये पण जमीन आहे। आणि त्याने मला वाटतं ते मित्रच आहेत, तुम्ही सगळे मित्र? हाँ, तिघा सगळे मित्र। आणि तिघांनी पण एकाच वेळेस ठरवले हा जायचं एकादशीचं जाऊन पंढरपूरला दर्शन घेऊन घ्यायचं ठरलं। आणि नवक्रांती हा जायचं। तर मित्रांनो, त्यांनी असं ठरवलं की जायचं नवक्रांती ॲग्रो मध्ये भेट घ्यायची आहे आणि आपल्याला ब्रश कटर घ्यायचं। आणि आज त्यांनी 3 ब्रश कटर घेतलेत, तिघांनी 3 ब्रश कटर घेतलेत, बरोबर आहे? हाँ, 3 ब्रश कटर। तर यांनी 4 स्ट्रोक 50 cc चे ब्रश कटर घेतलेत। आणि त्यांनी काय काम करणार आपण आता ब्रश कटरने? सोयाबीन कटिंग। सोयाबीन। याच्या अगोदर सोयाबीन कशाने कट करत होता आपण? हातानं माणसं बाया, भरपूर वेळ लागत असेल। वेळ लागतो तर मजुरी जास्त जाणार, माणसं मिळणार नाहीत। असं तुम्हाला कसं कळलं की आता ब्रश कटरने आपल्या ह्यानं युट्यूबनं, म्हणजे युट्यूबचा आपल्याला फायदा होतोय म्हणायचं? हा होतो ना फायदा। मित्रांनो, युट्यूबचा आपल्याला फायदा होतोय याचं कारण काय, नवनवीन अवजारांची आपल्याला शेतीची माहिती घेता येते आणि असे वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून आपण शेतीमध्ये कसं काम सोयीस्कर करता येईल, सोपं करता येईल, हे पण आपण त्याच्यातून करू शकतो। म्हणूनच आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन शेतकरी असाल तर आपल्या शेतकरी मित्रांना पण पाठवा, जेणेकरून आपल्या ह्या मशिनरींचा अशा फायदा घेऊ शकाल। तर तुम्हाला काय सांगायचं आता ह्या नवक्रांती ॲग्रो विषयी? थोडंसं एक माहिती सांगा की तुम्हाला कशी माहिती भेटली इथं आल्यानंतर? तुमच्या डेमोज भेटलो तुमच्या ह्याचा दुकानचा, म्हणून आलो आम्ही। आता तुम्हाला माहिती बरी वाटली का? हाँ, चांगली आहे माहिती, चांगली। ब्रश कटरची माहिती तुम्हाला भेटली चांगली? बरेच शेतकरी मित्र म्हणतात इथं माहिती व्यवस्थित भेटत नाही, पण गडबडीत आलेले असतात काही शेतकरी मित्र। हा, काही वेळेस गडबड असल्यानंतर शेतकऱ्यांनी पण समजून घेणं गरजेचं आहे। तुम्ही आता दिवसभर बघितलं, साधारणतः किती माणसं येऊन गेली असतील आपल्या? जवळजवळ 50-100 माणसाचे जाणे येणं गर्दी असते ना, प्रॉब्लेम हा। एवढ्या सर्व माणसांना जर हँडल करायचं म्हणलं तर एवढं शक्य नाही। तर बऱ्याच शेतकरी मित्रांना थोडा वेळ काढून, इतर वेळेसही काही वेळ काढून आलं तर त्याचा फायदा होईल, किंवा माहिती पण घ्यायची असेल तर आपण माहिती घेऊ शकता। पण आता ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती सांगतो, पण बरेच शेतकरी मित्र काय करतात, तुम्ही कसं आता व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेतली, आता मी तुम्हाला मला वाटतं जास्त काय माहिती दिलीच नसेल। नाही, माहिती तर तुम्ही पूर्ण घेऊनच आला, पण इथे पण दिलं नाही तुम्ही पूर्ण संपूर्ण जे पाहिजे ते, जे पाहिजे ते वांटेड आहे ते झालं। आता विनाकारण काय तर माहिती द्या म्हणलं तुम्ही, तर का तेच करता? तर बरोबर आहे मित्रांनो, कधी कधी असं होतं की शेतकरी मित्रांना माहिती दिली पाहिजे हे मलाही मान्य, परंतु काही वेळेस ट्रॅक्टरची माहिती 2 मिनिटं विचारतात, परत पॉवर विडरची माहिती 2 मिनिटं विचारतात, आणि परत मग ब्रश कटरची माहिती 2 मिनिटं विचारतात। मग एवढ्या सगळ्या वस्तू जर माहिती देत बसलो तर एका शेतकऱ्याला वेळ देणं शक्य नाही। तर ज्या शेतकरी मित्रांनी ठरवून यायचं की आपल्याला कशाची माहिती पाहिजे आणि परफेक्टली आपल्याला काय घ्यायच्यात, वरची माहिती आपण युट्यूबवर घेतल्यानंतर बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला इथं दुकानदार दिल नाही दिली तर तुम्ही विचारू शकता जाब। तर तुम्हाला कशी वाटली जरा माहिती? नाही, चांगली वाटली माहिती। चांगली वाटली। तुम्ही खुश आहात का माहिती? हा, खुश आहेत। तर धन्यवाद तुमचं सगळ्यांचं, आणि नवक्रांती ॲग्रो मध्ये खरेदी केल्याबद्दल। आणि नंतरच्या वेळेस तुम्ही काय घेणार आहे म्हटलं मला? ट्रॅक्टर घेतो ना अपोलोचं, अपोलो ट्रॅक्टर। मित्रांनो, नंतरच्या वेळेस आपल्याकडून हे अपोलो ट्रॅक्टर घेण्यासाठी येणार आहेत, आणि त्यांच्या त्या अपोलो ट्रॅक्टर घेण्याबदली त्यांना आल्यानंतर आपण त्यांचा पण व्हिडिओ काढणार आहे, आणि नक्कीच तुम्हाला ही चेहरा पाहायला मिळेल दुसऱ्यांदा। धन्यवाद सर।